नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केलीत. देवपूजा वगैरे सगळं झालं आहे, पण आता फुलं नाही. फुलं आमच्याकडे खूप पाऊस चालू होता, 2 दिवस एवढा पाऊस चालू होता. आत्ता सकाळपासून आज वातावरण थोडंसं क्लिअर झालं आहे. आता खूप पाऊस होता, त्यामुळं फुलं वगैरे आणायला पण नाही, आणि जे भेटतात ते पावसाने खराब झालेले असतात, टिकत नाही. फ्रीजमध्ये आणून पण काही उपयोग नाही. देवपूजा वगैरे झाली, दूध सगळे नैवेद्य ठेवला आहे, सगळं झालं आहे. स्वामींना अभिषेक करून वस्त्र वगैरे बदलून छान असं देवपूजा झाली आपली. इकडे आपला मनी प्लांट आणि तुळशी माता आहे, तर मग असा दिवा इकडे लावून देते मी, असं झाकण ठेवून, म्हणजे इथं हवेने वगैरे काही होत नाही. पाऊस चालला, हवा चालली तरी काही प्रॉब्लेम येत नाही. अशा झाकणाच्या दिव्याला छान असं असतं. आणि आज जरा स्वच्छ वातावरण झालं आहे बघा, एकदम असं मस्त ऊन पडलं आहे. जरा 2-3 दिवस ऊन, खिडकीच उघडता येत नव्हती, सगळं पाणी आतमध्ये यायचं. उंबऱ्याचं पूजन वगैरे, दिवा वगैरे लावून सगळं झालं आहे. मला एक ताई बोललेली की उंबऱ्याचं लेपन कसं करते ते दाखवा, पण मी सकाळी सकाळी लवकर कॅमेरा घेत नाही, त्यामुळे होऊन जातं ते कधी. आणि सगळ्या घरात गोंधळ असं मला सांगितलं, अंथरुणाचा, कपड्यांचा, याचा. आता स्टँड वगैरे सगळं बाहेर ठेवून दिलं, कपड्याच्या घड्या मारल्या, स्टँड वगैरे ठेवून दिलं, नंतर देवपूजा करायला घेतली. कारण इथं खूप अडचण होती, म्हणून सकाळचं काही लवकर मोबाईल घेत नाही आणि मग काही दाखवणं होत नाही. तर आता जायचं किचनमध्ये. बघा दूध गरम करून ठेवलं आहे, चहा ठेवला आहे. आता बिना साखरेचा थोडासा मी काढून घेणार आहे मला, आणि साहेबांना साखर टाकून देणार. ज्वारीचं पीठ दळून आणले, ते चाळून ठेवायचं आहे. आणि बघा असा मखाना वगैरे मी भरून ठेवला आहे. यामध्ये दीदीला मखाना भाजून द्यायचा आहे, थोडासा ठेवते भाजून. आणि बघा हे डाळी वगैरे मी अशा भरले याच्यामध्ये. आणि तुम्हाला बोलले बघा तेजपान, मी दोन्ही पण याच्यामध्ये असे तेजपान, सगळे जे आहेत ना धान्य, आपलं कडधान्य, डाळी वगैरे, त्यात तेजपान वगैरे घालून ठेवले. बोरिंग पावडर काही मी लगेच टाकले नाही, सगळ्यात तेजपान टाकून ठेवले. जे आता स्मार्ट बाजारमधून सामान आणले, या चाळून वगैरे चांगल्या भरून ठेवल्यात. आता चहा घेते, साहेबांना नाश्ता देते. त्यांना सफरचंद आणि दूधच द्यायचं आहे, मला थोडासा चहा घ्यायचा आहे. आणि मग नंतर आता काय बनवायचं काय नाही ते अजून काही ठरलेलं नाही, पण बघू आता काय आहे ते. आता दीदीला नाईट चालू, ते दीदी झोपली. आता सकाळी आली 7 वाजता ती झोपली, तर संध्याकाळी 5 पर्यंत काही उठणार नाही. आता थोडंसं खाऊन झोपते सकाळचं ते वरचं आपलं. आणि आता झोपली की नाही उठत, रात्रभर जागायचं असतं. तिचं काही टेन्शन नाही आता डब्याचं. आणि आता मग यशला आम्हाला काहीतरी बनवायला लागेल, ते बघते काय बनवते ते तुम्हाला दाखवते. मग पहिले चहा वगैरे घेते जरा. हे बघा असे पिठं चाळून घेतले, गव्हाचं पण आणि इथं ज्वारीचं पण. आणि यामध्ये मी आता खाली तळाला पण 2-2 लवंग टाकले, आणि वरती पण लवंग टाकलेत बघा अशा, म्हणजे पावसाच्या दिवसामध्ये खराब होत नाही पीठ. खाली तळाला पण टाकून ठेवलं. आणि पीठ घेताना या साईडला करून पुन्हा पिठामध्येच टाकायच्या. हे पण घेताना साईडला करायचं. आता तर बघा आता लागले जेवणाला. तर कुकर ठेवलं आहे गरम व्हायला. एक डाळ भाताचा कुकर करून घेतला मी, पीठ भिजून ठेवलं. आणि एक दुसरी भाजी बनवायची आहे, ते पण धुवून ठेवलीत. पण आता पहिले यासाठी बनवून घ्यायचं. थोडंसं तेल टाकलं, मोहरी, कुकर गरम झालं, जिरं, लसूण असा ठेचून ठेवला आहे. थोडंसं तेल घ्यायचं भाजीला. आणि 2 कांदे कापून घेतले मी चॉपरला. कांदा टमाटर चांगला परतून घ्यायला का असं छान परतलं. कोथिंबीर कापून ठेवली, थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा काश्मीरी पावडर, आणि 1 चमचा तिखट. भाजीच्या अंदाजाने 1 चमचाभर मीठ, थोडंसं लागेल, 1 चमचाने थोडंसं वरती टाकलं आहे. आणि पाणी गरम करून ठेवलं अगोदर कुकरमध्ये, तांब्या परत पाणी गरम करतो. थोडंसं पाणी टाकलं, कमी असतं म्हणून असं मला पाणी टाकून परतून घ्यावं लागतं, नाही तर मसाले परतले जात नाही. आणि ही चवळी मी रात्री भिजून ठेवलेली, स्वच्छ धुवून घेतली नळाखाली. आता किती पाहिजे तसं पाणी, एकदम अशी थोडीशीच बनवायची आहे डाळ भाताबरोबर. डाळ भाताला कुकर झालं आहे. आणि इथे 1 चमचाभर, मोठा चमचा भरून शेंगदाण्याचा कूट, मोठा चमचा आहे म्हणून 1च चमचा बस झाला, कारण कांदा टमाटा भरपूर आहेत. शिजवून घ्यायचे, जास्त पातळ नको, अशी सुकीच झाली पाहिजे, म्हणून 2 शिट्ट्यांमध्ये मला करून घ्यायची. आणि या कुकरमध्ये पटकन होतं. तर बघा तिकडे कुकर ठेवला आहे चवळीचा,
चवळी झाली 2 शिट्यांमध्ये आणि इथे डाळीला पण फोडणी देऊन घेतली मी. इथं तुरीचं आणि मुगाची डाळ घालून आपलं वरण बनवलेत साधं सिंपल. तर इथे कढई गरम व्हायला ठेवली. थोडंसं तेल, जिरं घेतले 1.5 चमचे आणि लसूण चेचून घेतला. दोन्ही पण एकत्रच टाकते. त्याची भाजी मी धुवून चांगली चाळणीमध्ये निथळायला ठेवली कधीपासून. ही भाजी तर खूपच वेळ दाखवून झाली. मला तुम्हाला माहिती आहे डेली जे जेवण बनतं तेच दाखवते. आणि आता थोडी थोडी करून भाजी टाकते. आता भाजी कमी झाली. भाजी शिजून किती होईल अंदाजाने आणि मिरची वगैरे किती ते अंदाजाने मी 1.5 चमचा मीठ घातले, कारण भाजी आणि कमी होणार आहे. ते आपल्या घरात कापून मेथीची भाजी बनवत नाही मी. शक्य फक्त जेव्हा पराठे बनवते त्याच वेळेला मेथीची भाजी कापून घेते, नाहीतर अशी. आता या वेळेला इथं मीठ जर घातलं ना एकदम छान असा हिरवा रंग राहतो बघा, एकदम मस्त राहतोय. आणि एकदम तुम्ही लास्टला टाकून द्याल तर मग तिचा असा थोडा पिवळसर कलर होऊन जातो भाजीचा. आणि पालेभाजीला हळद अजिबात घालायची नाही, बिलकुल हळद नाही घालायची आणि झाकण नाही ठेवायचं. त्याला भाजीला बघा किती आमचं पाणी उतरतं. मीठ घातलं तर खूप पाणी उतरतं. हे बघा आता हे एवढ्या पाण्यामध्ये जे देठ आहे ते सगळे शिजून जाणार. मिठाचं आणि भाजीचं पाणी उतरतं. आणि याच बाजूने हलवायचे. जर तो आपण कापून नाही घेतली तर असे देठ असतात, इकडच्या बाजूने होत नाही व्यवस्थित. बघा थोड्याशा मिरच्या, लसूण, जिरं आणि शेंगदाणे घेतले. मिक्सरला फिरून घेते. आता हे खूप वेळा दाखवते. तुमची पाठवून गेली असेल ताई नाही भाजी, पण मी दाखवते आता. मी चटणी सगळी वाटून घेतली. शेंगदाणा, हिरवी मिरची, जिरं, लसूण जाडसर एकदम. कारण आपल्याकडे हीच पद्धत आहे. ते कांदा मुगाची डाळ वगैरे टाकून मी कधीतरीच बनवते. ती जास्त आवडत नाही आपल्या घरामध्ये, हिची सवय झालेली आहे अशा या भाजीची. कांदा वगैरे घातला तर मग हे जे थोडंफार हे सगळं खाईल ते पण नाही खाणार. असं फक्त शापूची डाळ बनवली, शापूची भाजी बनवली तर आपलं त्यामध्ये मुगाची डाळ घालते मी, ती त्याला आवडते तेवढी. बरेच ठिकाणी कांदा पात बनवते तर चण्याची डाळ घालतात, लाल तिखट घालतात, पण आपल्या घरात नाही चालत तसं. तर असं मिक्स करून घेतले आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकते 2 चमचेभर. म्हणजे भाजी चांगली अशी ओलसर राहील, एकदम सुकी नाही होणार. शिजलेत आता पालेभाजी. काय शिजायला वेळच लागत नाही. आता ही होते ते 1 मिनिटभर बारीक गॅसवर काढून घ्यायचे. तोपर्यंत इथे मी बघा लगेच जे वरण बनवले ते काढून घेतले स्टीलच्या टोपामध्ये. असं पातळसर, खूप घट्ट नाही केलं कारण मुगाच्या डाळीनंतर खूप आळून येतं. तर असं हे वरण बनवलंय, काढून घेतलं. आणि आता चवळीची भाजी बघू कशी काय झाली ते. मी बघा 2 शिट्ट्या आणि जराशी वाफ होऊ दिलेली फक्त. तर कशी शिजली बघूया. मी आत्ता खोलल्यात म्हटलं एकदम बरोबर शिजलीत जशी पाहिजे तशी, एकदम गाळ नाही झाल्यात. हे बघा 2 शिट्ट्या आणि थोडीशी वाफ झाली बघा. अशी रसरशीत भाकरी बरोबर यश खाणार. हे बघा अशी झाली मेथीची भाजी ओलसर एकदम. बघा एकदम सुकी सुकी नाही झाली, अशी ओलसर असली तर व्यवस्थित लागते खायला. ही काढून घ्यायची. जेवण झालं की मी लगेचच काढून घेते, त्यातच नाही ठेवत अजिबात. आणि मला खूप वेळा कमेंट असतात ताईंच्या, खूप वेळा, की तुम्ही जेवण पुन्हा गरम करून घेतात का. नाही ताई, हे दिवसभराचं असते, डबे वगैरे जाऊन आणि आमचं सगळं संपून जाते. संध्याकाळी फक्त एक भाजी आणि भाकरी केले जाते. तर हे पुन्हा आणि राहिलंच काही तर मी कढईमध्ये पुन्हा गरम करून घेते संध्याकाळी. दुपारी जर उरलं काही तर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि रात्री पुन्हा कढईमध्ये गरम करून घ्यायचं. तर हे बघा असे झाले. ही मेथीची भाजी, ही चवळीची भाजी. इथे देता येतील म्हणून चहा ठेवला इकडे, तिकडे डाळ आहे. तर असं आता झाले ते. लगेच झाकण नाही ठेवणार आहे. आणि पीठ बघा किती छान भिजले आता. इतका वेळ एवढं सगळं होईपर्यंत पीठ बघा इतकं भारी भिजतं ना. सगळ्यात सुरुवातीला पीठ लावून देते मी फूड प्रोसेसरला. आज कांदा तुम्ही चॉपरने बारीक केलाय, नाही तर पीठ काढून घेते कांदा बारीक करते. इतकं छान भिजलेत मस्त. आता चपात्या करायच्या आणि भाकर बनवायची लास्टला. चला आता हे करून घेते. हे बघा चपात्या पण झाल्या. चपात्या झाल्या. एक भाकर बनवली यशला. भाकरी जे आहे ते
कढई ठेवलीत आणि इथे एक तांब्या पाणी गरम करून घेतलंय आणि तुम्ही बघा तुम्हाला मागेच दाखवले मी रवा भाजून ठेवलाय त्यातला थोडा थोडा कशा कशा वापरते काही फ्रीजमध्ये हा जरासा गरम करून घेतलेला आहे आणि इथे टाकते तूप आता हे तर सगळ्यालाच येत आहे पण आता बनवते मी लवकर याची रेसिपी देत नाही 3 चमचे तूप घातले नंतर पण टाकणार आहे म्हणून थोडंसं एक वाटी भरून रवा घेतला मी आता चांगलं बारीक गॅसवर भाजून घेते तूप चांगलं गरम झालंय कढई तापलेली आणि गॅस बारीक केला मी चांगला मस्त भाजून घेते काजू बदाम इथे ठेवले हे बारीक करून घेते हे नंतर टाकणार आहे भाजताना थोडेसे हे बघा असं 2 मिनिटं रवा चांगला भाजून घेतलाय कारण अगोदर मी थोडा भाजून ठेवलेला आहे आता इथे फक्त 1 चमचाभर तूप घालणार आहे 1 चमचाभर तूप घातलं ड्रायफ्रूट मी अगोदर भाजले नाहीये हे म्हणू का काजू आणि बदाम कापून घेतले चारोळी नाही घातली मी असे जाड जाड कापून घेतले थोडेसे इथं भाजून घेते मीडियम गॅस करून त्यामध्ये मिक्स करायचे गरम रव्यामध्ये चांगले भाजून जात आहे पुन्हा खूप नाही भाजायचा आणि ते लालसर होईल कारण अगोदर थोडा भाजलेला आहे बिना तेला तुपाचा भाजून ठेवलेला आहे त्यामुळे जास्त काही भाजायचं नाही बस झालं आता इथे मी 1 वाटी रवा घेतलाय हातावर उडतो सांभाळून घेता येईल गरम पाणी 2.5 वाट्या मी गरम पाणी घालणार 2.5 वाट्या घातले आणि साखर पडणारच आहे पुन्हा तर गॅस मिडियम आहे मिडियम गॅसवर झाकण ठेवायचं आहे आणि आता थोडंसं शिजू द्यायचं जरा बारीक करते गॅस झाकण असं चांगलं शिजून घेतलंय किती मऊ शिजलेत बघा गरम पाणी आणि असं झाकण ठेवलं एकदम मऊ शिजतं आता इथे अगदी थोडंसं मीठ घालणार आहे मी एकदम थोडंसं अळणी पदार्थ नाही करायचं थोडंसं मीठ घातलंय आता इथे मी 3 चमचे साखर घालणार आहे मी थोडंसंच खाईल 3 नाही टाकणार म्हणून थोडंसं वरती टाकलंय मिक्स करायचंय चांगलं खूप लालसर नाही भाजायचं रवाने एकदम लाल लाल दिसून जातो आता बघा अगोदर मी आणि ते पुन्हा थोडंसं 1 चमचाभर पुन्हा तूप घालायचं इथे शिरा बनवताना जेवढं तूप वगैरे माझी सासूबाई बनवती ना ताई न तेव्हा त्यांना तसंच माझी सासूबाई बनवती सासूबाई सारखा प्रसाद आतापर्यंत कोणी बनवलेला नाहीये मी जेव्हा पहिल्यांदा सोनाकडे गेले तेव्हा तिला घेऊन गेले भाऊंना एवढा आवडलेला कारण त्याच्या 2 दिवस अगोदर आपली पूजा झालेली होती हे बघा आता झाले ते राहिले दूध मी असं ओतून घेतले थोडंसं नावाला फक्त चमच्यावर दूध घालायचं का तर देवाला मला नैवेद्य ठेवायचं म्हणजे दूध साखर सगळं जाऊ दे त्यामध्ये म्हणून आणि ते वेलची पावडर एकदम थोडीशी अर्धा चमचा पण नाही थोडी वेलची पावडर घातली एकदम मऊ असा शिरा होऊन जातो आपला थंड बी झाला तरी असा नाही का असं तुपाने आवळून येत नाही नंतर ना असा घट्ट होतो तसं होत नाही बघा असं तुम्ही करून बघा छान असं झाकून आता 1 मिनिटभर झाकण ठेवते झाकण ठेवून गॅस बंद करते आणि नंतर काढायचं बस आता बंद केलाय मी झालंय हे बघा असं झालंय छान आपला शिरा तयार मऊ एकदम मऊ मस्त झालंय एकदम आता काढून घेते डब्यामध्ये हे सगळं जेवण बनवून तुम्हाला दाखवलं चपात्या भाकर वगैरे वरण ही चवळीची भाजी भात आणि इथे मेथीची भाजी आणि हा बनवलाय शिरा साधा सिंपल आणि बघा नैवेद्य काढलाय नैवेद्य इकडे काढून ठेवलाय दोन्ही साईडचा आता हे ताई आपल्याकडे ज्या काम करताना बोले तुम्ही जेवा नैवेद्य दाखवते आणि त्याला जेवायला देते तर आत्ता माझे कामं झालेत काही भाज्या निवडायच्या होत्या त्या निवडल्या बघा साहेबांनी वाटाणा वगैरे आणून ठेवलं होता निवडून असं डब्यांमध्ये घालून ठेवलं हे भारीत आता बघा असं खालून जाळी वगैरे आणि मिरच्या काही लालसर पण आहे पण ह्या तिखट मिरच्या भेटल्या तर आणल्यात आणि फ्लॉवर नाही निवडलाय आता तो संध्याकाळी निवडेल मी हे राहिलेत असं आणि हे छान आता डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देते भारी झालेत बघा आता हे डबे असे भाज्या म्हटलं तर 1 किलो बसेल कारण हा अर्धा किलो वाटाणा आहे यात बसलाय आणि 1 किलोवर आरामात बसू शकतो काही प्रॉब्लेम नाही
तर कपडे वगैरे बघा इकडे स्टँडवर टाकून दिले, सफेद कपडे अजून टाकले नाही. आता हे 5 वाजेपर्यंत यांना सुकू देणार, हे थोडेसे काढून इकडे तिकडे करणार आणि मग सफेद असं दरवाजामध्ये लावून देते तिकडे. आणि मग ते सफेदवाले टाकणार. त्यांना काही सुकायला वेळ लागत नाही, ते पातळ असं. हे थोडे जाडसर असा. हा फॅन इथला चालू करून देते वरचा. तर ठीक आहे, आता भरपूर हे झालं. आणि तुम्हाला मी बोलले होते की मी आता 1-2 दिवस व्हिडिओ घेणार आहे आणि नाही घेणार, पण काहीतरी चेंज झाले. हे बघा, डॉक्टरांचा व्हिडिओ बघितला आहे तुम्ही. खुर्ची आणून ठेवली, तर या खुर्चीवर मला बसायचे 22 तास मला खुर्चीवर बसायचे. 24 तासामधले फक्त 2 तास मी थोडी फ्री होऊ शकते, उभं राहायचे, खाणं पिणं हे ते जे आहे आपलं. तर पण अजून का नाही, तर साहेब बोलले मला 2-3 दिवस खूप अर्जंट काम आहे. आणि तुम्हाला बोललेले की ते माझे मावसदीर खूप आजारी, खूप सिरियस, तर ते ऑफ झालेत. पण मला प्रवास नाही करायचा, मी काही गेले नाही, साहेब जाऊन आले. पण माझे पहिले व्हिडिओ कसे शेड्यूल केलेले होते ते जात होते. मग मी 2 दिवस अजिबात व्हिडिओ घेतले नव्हते काही. रविवारी व्हिडिओ घेतला चुरम्याच्या लाडूचा, त्यानंतर मी व्हिडिओ अजिबात घेतला आणि त्याच्यावर आज मी व्हिडिओ घेते. आज बुधवार आहे, तर ते झालं, मी गेले नाही. जे शेड्यूल केलेले होते व्हिडिओ तेच जात होते. मग त्यांचं हे झाल्यामुळे मी कुठलं काही शूट पण नाही घेतलं आणि मी गेले पण नाही. गेले का नाही, तर मला गाडी जागा पण नव्हती का. हे सगळे यांची मावशी, मावशीचे 2 मुलं, माझ्या आत्याचा मुलगा, हे म्हणजे सगळे गाडीमध्ये मग 5च माणसं जातात. आणि त्यांनी सगळ्यांनी जाणं गरजेचं होतं, कारण प्रत्येकाच्या घरातलं एक माणूस होतं. मी काही गेले नाही. म्हणून मी कुठलं शूट नाही, काय नाही आणि सांगितलं पण नाही, कारण त्यांचं खूप अवघड झाले. खूप असे हेच होते, वयाने काही जास्त नव्हते. ठीक आहे, झालं, असू द्या. भगवंत त्यांच्या आत्म्याला शांती लाव देवत. आता याच्यावर आराम करायचा, पण तो कधी करेल, काय करेल, कधी स्टार्ट करेल माहीत नाही. साहेबांना हीच थोडीच धावपळ आहे आता जाणे येण्याची इकडे तिकडे. तर आता मी त्यांची बायको जेव्हा इकडे मुंबईला येईल तेव्हा मी जाणार तिच्याकडे आणि गावी पण जाणार. पण आता लगेच नाही, जोपर्यंत मला डॉक्टर व्यवस्थित सांगत नाही की प्रवास करायचा नाही करायचा. जेव्हा सांगतील त्यानंतरच मी कुठेतरी बाहेर निघणार. मग चला ठीक आहे, आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.